नमस्कार शेतकरी बांधवांनो, बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत. चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सोलापूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 48,026 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 100 रुपये तर कमाल दर हा 2,000 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 700 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 20,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 100 रुपये तर कमाल दर हा 1,251 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 925 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला अंदरसूल बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 15,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 200 रुपये तर कमाल दर हा 1120 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 950 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 30,814 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 1,372 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,100 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक हे 9,140 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 600 रुपये तर कमाल दर हा 1,226 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,100 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 22,312 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 1,261 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,060 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 32,500 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 300 रुपये तर कमाल दर हा 1,189 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 950 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 2,200 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 1,200 रुपये तर कमाल दर हा 1,600 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,500 रुपये देण्यात आलेला आहे. नागपूर बाजार समितीमध्ये जो पांढरा कांदा आहे त्याची एकूण आवक ही 2,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 1,400 रुपये तर कमाल दर हा 2,000 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,850 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती. त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही 4,769 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 450 रुपये तर कमाल दर हा 1,400 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,100 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती. त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही 32,200 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 300 रुपये तर कमाल दर हा 1,431 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,050 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती. त्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही 11,660 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 151 रुपये तर कमाल दर हा 1,551 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 851 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मनमाड बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 12,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 100 रुपये तर कमाल दर हा 1,200 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 14,020 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 100 रुपये तर कमाल दर हा 1,185 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 860 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट. त्यामध्ये एकूण कांद्यांची आवक ही 15,311 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 700 रुपये तर कमाल दर हा 1,400 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,050 रुपये देण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव देण्यात आलेला आहे याविषयी माहिती पाहिली आहे. अशाच कांदा बाजाराविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद.